नाव जरी औरंगजेबाचं असलं तरी वतनदारी बंद केल्यानं छत्रपती संभाजीराजे सासऱ्यांकडून मारले गेले। बुलढाण्यातील शेतकरी मेळाव्यात बच्चू कडूंचं वादग्रस्त वक्तव्य। डुक्कर परवडलं पण सरकार नाही। एखादा आमदार कापला तर शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ येणार नाही। आमदाराच्या घरासमोर पूर्ण कपडे काढून बसा। बच्चू कडूंच्या वक्तव्यानं वादाची शक्यता। राजकारण करण्याची ही वेळ नाही। बच्चू कडूंच्या वक्तव्यानंतर कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया। आधी भाऊबंदकीचं नाटक गाजलं आणि आता मनोमिलनाच्या नाटकाचं प्रमोशन सुरू आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाकरे बंधू नटवला। राज्यातील सर्व नरकासुरांना जनता चिरडेल। संजय राऊतांकडून शिंदेंचा नरकासूर असा उल्लेख। ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही। एका समाजाचं काढून दुसऱ्याला द्यायचं असं सरकारचं काम नाही। फडणवीसांची प्रतिक्रिया। 2 सप्टेंबरला काढलेला जीआर केवळ 4 जिल्ह्यांपुरता मर्यादित। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून स्पष्ट। काहींकडून मोर्चे मेळावे घेत फडणवीसांना बदनाम करण्याचा प्रयत्न। बावनकुळेंची भुजबळांवर टीका। भुजबळ, वडेट्टीवार आणि हाकेंचे मोर्चे हे राजकारण। बबनराव तायवाडे यांचा आरोप। तर ज्यांचे वडील आजोबांच्या नोंदी आहेत त्यांनाच सर्टिफिकेट द्यावं, तायवाडेंची मागणी। ज्या घटनेशी माझा संबंध नव्हता त्यावरून 250 दिवस माझी इलेक्ट्रॉनिक मीडियावर ट्रायल चालली। त्या दिवसात मी 2दा मरता मरता वाचलो। धनंजय मुंडेंकडून खंत व्यक्त। नगरविकास खात्यामुळे पैशाचा तुटवडा येणार नाही। विकास प्रकल्पांची आवश्यकता पूर्ण केली जाईल। ठाण्यातील दिवाळी पहाट कार्यक्रमात एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून आमदार रोहित पवार आक्रमक। रोहित पवारांचा आज संत तुकाराम महाराजांच्या देहूत तुकाराम महाराजांच्या मंदिर प्रवेशद्वारावर उपोषण।